2008 सालची जागतिक महामंदी आधुनिक इतिहासातल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटापैकी एक. त्या वर्षी जगभरात मार्केट क्रॅश होऊन तब्बल $10 ट्रिलियन संपत्ती नाहीशी झाली होती. अमेरिकेतले 10% लोक बेरोजगार झाले होते. पुढच्या 2 वर्षात अमेरिकेत अंदाजे 90 लाख नोकऱ्या गेल्या होत्या. भारतावरही याचा परिणाम झाला होता. या आर्थिक संकटापूर्वी भारताची अर्थव्यवस्था 9% दरानं ग्रो करत होती, पण या संकटानंतर हा दर 6.5% खाली घसरला होता. आता 18 वर्षांपूर्वी जगभरात जेवढं मोठं आर्थिक संकट आलं होतं, त्यापेक्षाही मोठं संकट यावर्षी येईल असा अंदाज वर्तवला जातोय. 2008च्या आर्थिक महामंदीपेक्षा मोठी जागतिक मंदी 2026 मध्ये येईल असे दावे केले जात आहेत. या सगळ्यामध्ये सोनं चांदी आणि बिटकॉइनची भूमिका सर्वात महत्वाची असेल असं म्हटलं जातंय. हा विषय नेमका आहे काय? यावर्षी 2008 पेक्षा मोठी महामंदी येईल असा दावा कोणी केलाय? यामागची कारणं नेमकी काय आहेत? यामध्ये सोनं चांदीचा रोल काय असणार आहे? सगळा विषय समजून घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी यावर्षी 2008 पेक्षा मोठी महामंदी येईल असा दावा कोणी केलाय ते पाहू. तर हा दावा केला आहे प्रसिद्ध बिझनेसमॅन आणि ग्लोबल इन्व्हेस्टर रॉबर्ट कियोसाकी यांनी. कियोसाकी हे एक लोकप्रिय लेखकही आहेत. त्यांचे रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक जगात सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकांपैकी एक आहे. कियोसाकी हे सातत्यानं आर्थिक विषयांवरती भाष्य करतात. ते चांदीत गुंतवणूक करण्याचा सल्ला देणाऱ्या सुरुवातीच्या काही मोजक्या लोकांपैकी एक होते. त्यामुळे ते जो अंदाज व्यक्त करतात त्याकडे गांभीर्यानं पाहिलं जातं. आता कियोसाकी यांचा दावा आहे की 2026 मध्ये जगभरात मोठी आर्थिक मंदी येऊ शकते. त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे आणि त्यांनी हा दावा कशाच्या आधारे केलाय ते समजून घेऊ. रॉबर्ट कियोसाकी यांनी अलीकडे सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली. कियोसाकी यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय की सर्वात चांगला इन्व्हेस्टर तोच असतो जो भविष्य पाहू शकतो. यासाठी त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की मी 1965 साली चांदीमध्ये गुंतवणूक सुरू केली होती. त्यावेळी मी फक्त 18 वर्षांचा होतो. आज 2026 मध्ये हीच चांदी माझी सर्वात चांगली गुंतवणूक ठरली आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी पुढे जे म्हटलं ते फार महत्वाचं आहे. ते म्हणाले की भविष्यात काय घडण्याची शक्यता आहे, तर 2026 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळणार आहे. जे भविष्य पाहू शकतात त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे, पण जे भविष्य पाहू नाही शकत त्यांच्यासाठी ही अत्यंत वाईट बातमी आहे. म्हणजेच रॉबर्ट कियोसाकी यांनी ठामपणे दावा केलाय की यावर्षी आर्थिक मंदी येऊ शकते आणि भविष्यात याचा फायदा त्याच लोकांना होईल जे आतापासून योग्य ठिकाणी गुंतवणूक करतायत. आता कियोसाकी यांनी हा दावा कशाच्या आधारे केलाय, यावर्षी आर्थिक मंदी येईल असं ते का म्हणतायत ते समजून घेऊ. कियोसाकी यांचा दावा आहे की सध्या जग हे एका मोठ्या आर्थिक बबलमध्ये आहे. हा असा बबल आहे ज्यात शेअर्स, रिअल इस्टेट, बॉन्ड्स या सगळ्यांच्या किमती कृत्रिमरित्या फुगलेल्या आहेत. कियोसाकी यांनी अमेरिकेवरती असलेल्या कर्जाचं उदाहरण दिलंय. त्यांचं म्हणणं आहे की 2026 मध्ये अमेरिकेवरती असलेल्या एकूण कर्जानं $39 ट्रिलियन टप्पा ओलांडला. हे एखाद्या टाइम बॉम्ब प्रमाणे आहे जो कधीही फुटू शकतो. कियोसाकी यांचा दावा आहे की आर्थिक समस्या सोडवण्यासाठी जर सरकारनं सतत नोटांची छपाई चालू ठेवली तर काही काळानंतर संपूर्ण व्यवस्था कोसळून जाते. हे 2026 मध्ये होऊ शकतं असा त्यांचा अंदाज आहे. कियोसाकी यांनी यावर्षी येऊ शकणाऱ्या आर्थिक मंदीसाठी आणखी एक कारण दिलंय. याला बेबी बूमर रिटायरमेंट क्रायसिस असं म्हणतात. आता याचा अर्थ काय, तर बेबी बूमर म्हणजे असे लोक ज्यांचा जन्म 1946 ते 1964 दरम्यान झालाय. या जनरेशनचे लोक आता 2026 मध्ये रिटायर्ड होत आहेत किंवा अनेक लोक ऑलरेडी रिटायर्ड झालेत. इतक्या वर्षांपासून जागतिक अर्थव्यवस्थेत तरुण कामगार मोठ्या संख्येने होते, तर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तुलनेनं कमी होती. पण आता हे बॅलन्स शिफ्ट व्हायला लागलंय. एका अंदाजानुसार सध्या दररोज साधारणपणे 10,000 बूमर्स निवृत्तीच्या वयापर्यंत पोहोचतायत. साहजिकच जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या निवृत्ती वेतनाचा खर्च सरकारला उचलावा लागतोय. यामुळे सरकारी खर्चावरती मोठा परिणाम होतोय. अर्थतज्ञांची सर्वात मोठी काळजी ही आहे की जेव्हा एखादी व्यक्ती रिटायर्ड होते तेव्हा ती शेअर्सची खरेदी थांबवते आणि आपल्याकडे असलेले शेअर्स विकायला सुरुवात करते. अर्थतज्ञांचा अंदाज आहे की जर आता रिटायर्ड होत असलेल्या बूमर्सनी निवृत्तीनंतर एकाच वेळी त्यांच्याकडे असलेले शेअर्स तसंच रिअल इस्टेट विकायला सुरुवात केली तर या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी होऊ शकते. हे आर्थिक संकट येण्याचं मोठं कारण ठरू शकतं. कियोसाकी यांचा अंदाज आहे की हा ब्रेकिंग पॉइंट 2026 मध्ये येऊ शकतो. त्यामुळेच यावर्षी जागतिक मंदी येण्याची शक्यता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर रॉबर्ट कियोसाकी यांचं सोन्याबाबत काय म्हणणं आहे, तर कियोसाकी यांनी सोनं, चांदी आणि बिटकॉइन यांना गॉड्स मनी असं म्हटलं आहे. त्यांचा दावा आहे की सध्या कर्ज मॅनेज करण्यासाठी अमेरिकन डॉलर आणि इतर चलनांची मोठ्या प्रमाणावर छपाई होते, त्यामुळे येणाऱ्या काळात ही चलनं निरुपयोगी होऊन जातील.
अशा वेळी फक्त सोनं ही एकमेव मालमत्ता अशी असेल जिची व्हॅल्यू टिकून राहील. कियोसाकी यांनी याआधी सुद्धा दावा केलाय की ज्यावेळी हा आर्थिक बबल फुटेल त्यावेळी सोन्याचे भाव सध्याच्या पातळीवरून दुप्पट ते तिप्पट होऊ शकतात. त्यांचं म्हणणं आहे की जर 2008 प्रमाणे शेअर बाजार आणि बँकिंग सिस्टीम कोसळण्याची स्थिती निर्माण झाली तर इन्व्हेस्टर्स मोठ्या संख्येने सोन्याकडे धाव घेतील. अशा वेळी सोन्याचे भाव विक्रमी पातळीवरती पोहोचू शकतात. कियोसाकी यांचा सल्ला आहे की पेपर गोल्ड म्हणजेच गोल्ड ETF किंवा डिजिटल गोल्ड क्रेडिट्स घेण्याऐवजी प्रत्यक्ष सोन्याची नाणी किंवा गोल्ड बार्स मध्ये गुंतवणूक करावी. त्यांचा इशारा आहे की जर 2008 सारखं भीषण संकट पुन्हा उभं राहिलं तर पेपर गोल्ड जारी करणाऱ्या कंपन्यांकडे प्रत्यक्षात सोन्याचा साठा उपलब्ध राहणार नाही. अशा वेळी ती गुंतवणूक पूर्णपणे निरुपयोगी ठरू शकते. त्यामुळे त्यांचा फिजिकल गोल्ड घेण्याकडे जास्त कल आहे. आता रॉबर्ट कियोसाकी यांनी असे अनेक दावे केले असताना अनेक तज्ञांनी त्यांचे हे दावे खोडूनही टाकलेत. अनेक मार्केट एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की कियोसाकी यांनी याआधी सुद्धा आर्थिक मंदीचा अंदाज वर्तवला आहे. त्यांचे काही दावे नक्कीच खरे ठरले पण अनेक दावे असे आहेत जे खरे ठरले नाहीत. अनेकांचं असंही म्हणणं आहे की रॉबर्ट कियोसाकी हे जाणून बुजून अशा प्रकारे भीतीचं वातावरण तयार करतात जेणेकरून इन्व्हेस्टर शेअर मार्केटमधली पारंपरिक इन्व्हेस्टमेंट सोडून सोनं चांदी आणि क्रिप्टो यांच्यात गुंतवणूक करतील. थोडक्यात काय तर रॉबर्ट कियोसाकी यांनी 2026 मध्ये मोठं आर्थिक संकट येईल, हे संकट 2008 पेक्षाही भीषण असेल असा दावा करून खळबळ माजवली आहे. त्यांनी यासाठी वेगवेगळी कारणं दिली आहेत. सोबतच सोनं चांदी आणि क्रिप्टो यांच्यात गुंतवणूक करणं भविष्याच्या दृष्टीनं फायद्याचं असल्याचं त्यांचं सुरुवातीपासूनच म्हणणं आहे. आता त्यांचा हा दावा खरा ठरतो का? यावर्षी जगभरात मोठी आर्थिक मंदी येते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? रॉबर्ट कियोसाकी यांचा हा दावा खरा ठरेल का? याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.